नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। भारतीय सैन्याने काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल ऑपरेशनमुळे सगळीकडेच आनंदाची लाट उसळली आहे। या संपूर्ण कारवाईमध्ये 50हून अधिक दहशतवादी ठार झाले असून पाकिस्तानचे 2 सैनिक देखील ठार झाले आहेत। मात्र त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे 7 दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारे कॅम्प उद्ध्वस्त करण्यामध्ये भारतीय सैन्याला यश आलं आहे। भिंबर, हॉट स्प्रिंग, केल आणि लिपा या सेक्टरमध्ये भारतीय सैन्यांनी मध्यरात्री 12:30 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली होती। त्यासाठी 25 सुपर कमांडोजना या संपूर्ण कारवाईमध्ये सहभागी करून घेण्यात आलं होतं। पाकव्याप्त काश्मीरमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या कमांडोजना उतरवण्यात आलं होतं। रात्रीच्या अंधारामध्ये अत्यंत धाडसी अशा प्रकारची ही कारवाई मानली जाते। इनफॅक्ट भारतीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं ऑपरेशन केलं गेलं असल्याचं बोललं जात आहे। या कारवाईमध्ये 7 दहशतवाद्यांचे कॅम्प नेस्तनाबूत करण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे। त्यामुळे पाकिस्तानचं देखील चांगलंच कंबरडं मोडलं आहे। यापुढे भारतीय क्षेत्रामध्ये दहशतवादी कारवाया करताना पाकिस्तान कमीत कमी 2 वेळेस विचार करेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे। भारतीय जनतेने देखील या संपूर्ण कारवाईची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलं आहे आणि एक प्रकारे पुन्हा एकदा देशभरामध्ये देशप्रेमाची लहर उसळली असल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळतं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाणे शहरामध्ये काँग्रेसची लाट उसळणार असा विश्वास काँग्रेस नेते नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस नारायण राणे बोलत होते। यावेळी शहर अध्यक्ष श्री मनोज शिंदे, माजी अध्यक्ष श्री सुभाष कानडे, प्रदेश सचिव श्री बाळकृष्ण पुर्णेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आगामी निवडणुकांनंतर काँग्रेसचे किमान 70 ते 75 नगरसेवक ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून येतील असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे। गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेना भाजप युतीची सत्ता ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे। मात्र ठाणे महानगरपालिकेमध्ये युतीने केवळ भ्रष्टाचारच केला आहे। योग्य वेळेस या भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट करू असा इशारा देखील नारायण राणे यांनी दिला आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलताना श्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना भाजप युतीवर चांगली सडकून टीका केली। मराठा आरक्षणासाठी शिवसेनेने कधीही प्रयत्न केले नाहीत। मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष असताना भाजपच्या विनोद तावडे यांना आपण निवेदन दिलं होतं, मात्र शिवसेनेने अशा प्रकारचे निवेदन कधीही दिलेलं नाही असं देखील नारायण राणे यांनी आपल्या भाषणात म्हटलं। आज जो कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, हा कार्यकर्त्यांचा मेळावा आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिकेची निवडणुकी संबंधी असून ही निवडणूक काँग्रेसला जिंकायची आहे आणि म्हणून महानगरपालिका शिवसेना भाजपच्या हातून काँग्रेस राष्ट्रवादीकडे यावं किंवा काँग्रेसकडे यावी हा आम्ही प्रयत्न करणार आहोत। एकीकडे राज्यभर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघत असताना आता मुस्लिम आरक्षणाची मागणी देखील जोर धरू लागली आहे। मराठा आरक्षणाकरता संपूर्ण राज्यामध्ये मोर्चे निघत असताना 5% आरक्षण मिळावं याकरता मुस्लिम क्रांती मोर्चा आगामी 7 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नुकत्याच घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। या पत्रकार परिषदेला मुंब्रा कौसा परिसरातील मुस्लिम समाजाचे मौलाना, मौलवी, शिक्षक, डॉक्टर आणि प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते। मुस्लिम समाजाला आरक्षण नाही, त्यामुळे या समाजामध्ये शिक्षण हे अत्यंत कमी प्रमाणात आढळून येतं असं यावेळेस सांगण्यात आलं। मुस्लिम तरुणांना राज्य शासनाच्या नोकऱ्या देखील अभावानेच मिळतात आणि याचा पुनरुच्चार देखील यावेळेस करण्यात आला। यासाठी 7 ऑक्टोबर रोजी दुपारी दारुल फलाह येथून हा मूक मोर्चा मुंब्रा रेल्वे स्थानकापर्यंत येणार आहे। त्या ठिकाणी त्याचा समारोप होईल असं देखील यावेळेस सांगण्यात आलं। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN
Go to merchant payment. Select DTH recharge, service provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. नवरात्रीचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना ठाणे शहरातील नवरात्र मंडळांची लगबग आता सुरू झाली आहे. ठाणे शहरातील शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाकडे दरवर्षी प्रत्येकाचं लक्ष असतं. मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 30 वर्षांपासून या ठिकाणी हा संपूर्ण उत्सव सुरू आहे. दरवर्षी भव्य दिव्य देखावे या ठिकाणी साकारले जातात. यंदा देखील स्पेसचा अर्थात अंतरिक्षाचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात अंतरिक्षाच्या बाबतीत सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात कुतूहल निर्माण झालं आहे. या कुतूहलाला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून यंदा देवी ही अंतरिक्षामध्ये विराजमान होणार आहे, असं यावेळी श्री सुधाकर चव्हाण यांनी सांगितलं. गेल्या 15 दिवसांपासून या ठिकाणी अहोरात्र काम चालू आहे. श्री भूषण रॉड्रिक्स यांच्या नेतृत्वाखाली 100 ते 150 कारागीर हा देखावा उभा करण्यासाठी अक्षरशः राबत आहेत, असं देखील श्री सुधाकर चव्हाण यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही काहीतरी नवीन लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मंडळाच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी मीटिंग घेऊन असं ठरवलं की यावेळेला काहीतरी आपण वेगळं करूया. म्हणून ढगाच्या पलीकडे सुद्धा एक विश्व आहे, ते अंतराळ ब्रह्मांड असं काहीतरी बनवूया. ती कल्पना त्यांनी आमच्यासमोर मांडली. माझे आर्ट डायरेक्टर भूषण रॉड्रिक्स यांच्यासमोर आम्ही मांडली आणि मग आम्ही त्वरित कामाला लागलो. आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदा देखील समतानगर परिसरामध्ये अत्यंत दिमाखामध्ये नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा 3D होलोग्राम या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून देशभरातील सर्व देवींचं दर्शन या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घडवणार असल्याचं श्री पूर्वेश सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मराठी नाटक, मराठी संगीत रात्र या कार्यक्रमांबरोबर ऑर्केस्ट्रा, दांडिया रास या व्यतिरिक्त विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कॅरम स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती श्री पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे. की आता इको फ्रेंडलीच्या माध्यमातून जेवढं काय आपल्याला करता येईल ते आपल्याला करायचं आहे. देवीची सेवा म्हणा किंवा गणपतीची सेवा म्हणा. त्यामुळे संस्कृती व प्रतिष्ठानच्या म्हणजे 3D होलोग्राम ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही यावर्षी 11 दिवस 11 अशा वेगळ्या देशातल्या देवींचं दर्शन लोकांसाठी करून देतो. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने काल पत्रकारांसाठी प्लॅटिनम हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस प्लॅटिनम हॉस्पिटलच्या सहकार्याने या ठिकाणी हृदयचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं. ठाणे शहरातील पत्रकारांनी मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण शिबिराचा लाभ घेतला.
दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये पत्रकारांना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. त्यामुळे तरुण वयामध्ये अनेक पत्रकारांचा मृत्यू झाल्याच्या घटना नजीकच्या भूतकाळात समोर आल्या. त्यामुळेच ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने या हृदयचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री राहुल लोंढे, सचिव श्री समीर मार्कंडे, कार्याध्यक्ष श्री विकास काटे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये ठाणे शहरातील पत्रकारांनी त्यांच्या हृदयाची स्थिती जाणून घेतली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.